नमस्कार. सरकारी कर्मचाऱ्यांना 75 लाख ग्रॅच्युटी आणि थेट 67% पेन्शन वाढ. मोठी अपडेट पुढे आलेली आहे. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर. याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भारतातील केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात सुधारणा करण्यासाठी दर 10 वर्षांनी वेतन आयोग स्थापन केला जातो. 8व्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना 75 लाख ग्रॅच्युटी आणि थेट 67% पेन्शनची वाढ मिळण्याची शक्यता आहे. 7व्या वेतन आयोगाची मुदत ही 31 डिसेंबर 2025 रोजी संपत असल्याने 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. या आयोगात पगारवाढ, फिटमेंट फॅक्टर आणि भत्ता किती वाढतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. सरकार लवकरच कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत अहवाल मागवत आहे आणि सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी सूचना पहा मित्रांनो. 14 एप्रिल 2026 रोजी एक महत्वाचे स्मरणपत्र सादर करण्यात आले, ज्यात निवृत्त कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी अनेक सूचना आहे. एनपीएस योजना बंद होणार. मित्रांनो, सध्याची एनपीएस आणि एकीकृत पेन्शन योजना रद्द करून जुन्या पेन्शन योजनेला म्हणजे यूपीएस परत जाण्याची मागणी करण्यात आली आहे. निवृत्ती वेतन 50% वरून 67% पर्यंत वाढवण्याचा मोठा प्रस्ताव आहे, जेणेकरून निवृत्त कर्मचारी आरामात राहू शकतील. ग्रॅच्युटीचा नियम. मित्रांनो, ग्रॅच्युटी एक रकमी रक्कम गणना करण्याचा नियम बदलण्यात आला आहे. आता 30 दिवसाऐवजी 25 कामकाज दिवसांवर गणना करावी. ग्रॅच्युटीची कमाल मर्यादा. मित्रांनो, ग्रॅच्युटीची कमाल मर्यादा 25 लाखावरून 75 लाखापर्यंत 3 पट वाढवण्याची मागणी आहे. जास्त सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी काय? तर मित्रांनो, 33 वर्षापेक्षा जास्त सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 16.5 पट मर्यादा पूर्णपणे काढून टाकण्याचा प्रस्ताव आहे. घरभाडे भत्ता. निवृत्त कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता म्हणजे एचआरए देण्याची सूचना आहे, जेणेकरून शहर किंवा गावात राहण्याचा खर्च सोसता येईल. वृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी. मित्रांनो, वृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी केअर टेकर भत्ता देण्याचा प्रस्ताव आहे, ज्यात वैद्यकीय आणि दैनंदिन मदतीचा खर्च भागवता येईल. वार्षिक वेतनवाढ 3% वरून 6% पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना मोठा फायदा होईल. पगार वाढ. मित्रांनो, फिटमेंट फॅक्टर 3.8 ठेवून किमान बेसिक पगार 18,000 रुपयावरून 69,000 रुपयापर्यंत वाढवण्याची मागणी आहे. मित्रांनो, ही महत्वाची माहिती आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून त्याला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.